हारणे हा शब्द मोठा नाहीये, चांगल्या चांगल्याची सुद्धा हार होऊ शकते. आणि आता मात्र औरंगाबादची बाजू असेल किंवा जालन्याची बाजू असेल त्यांचा लेखाजोखा आता लोकच तपासू लागलेले. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 100 जर अर्ज आले असेल तर 5 अर्ज मंजूर झाले. 95% अर्ज अजूनही तसेच कुंभून आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज नाही, मेडिकल कॉलेज नाही, लोकमताचं कदर केली नाही आणि लोकमत विरोधात केलं. यामध्ये शेतकरी नाराज आहे, विद्यार्थी नाराज आहे, तुमचा कामगार नाराज आहे. हे ज्यावेळेस स्फोट होईल त्यावेळेस चांगल्या चांगल्याची वाट लागू शकते. जालना जिल्ह्यामध्ये आपण आज बसलेलो आहोत. जालना जिल्ह्याचा जो खासदार आहे तो 2 जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो. जालना जिल्ह्यातले 3 तालुके म्हणजे भोकरदन असेल, जाफराबाद असेल, जालना असेल, बदनापूर असे 4 तालुके आणि औरंगाबाद जिल्ह्यातले पैठण असेल, फुलंब्री असेल, औरंगाबाद पश्चिम असेल, सोयगाव असेल, सिल्लोड असेल असं मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातले 4-5 तालुके, जालना जिल्ह्यातले 4 तालुके आणि याच्यामध्ये प्रादेशिक वाद येतोय. औरंगाबाद जिल्हा 1981 पासून जालना जिल्हा स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून जालना जिल्ह्याला आपलं एक स्वतःचं नेतृत्व पाहिजे या हिशोबातून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रावसाहेब पाटील दानवे गेल्या 4 टर्म त्यांनी यापर्यंत निवडून आलेले. आणि आता मात्र औरंगाबादची बाजू असेल किंवा जालन्याची बाजू असेल त्यांचा लेखाजोखा आता लोक तपासू लागलेले. पोखरा शेतकऱ्यांसाठी योजना होती, सुरुवातीचे काही दिवस बरे गेले आणि योजनाच बंद झाली. कुठेही फंड नाहीये. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 100 जर अर्ज आले असेल तर 5 अर्ज मंजूर झाले. 95% अर्ज अजूनही तसेच कुंभून आहेत, कोणालाही फंड दिलेला नाहीये. एकूणच या भागामध्ये शेती व्यवसायाची निगडीत कोणताही मोठा व्यवसाय नाही, कोणताही उद्योग नाही, कोणती कंपनी नाही, कोणतंही इंजिनिअरिंग कॉलेज नाही, मेडिकल कॉलेज नाही, तुमचं BEd कॉलेज नाही, MAd नाहीये. तुमच्या कोणत्याही चांगल्या व्यवसायाकडे जाण्यासारखं शिक्षणाच्या गोष्टी या तालुक्यात नाहीयेत. शेजारीच बुलढाणा तालुक्यातलं देऊळगाव राजा परिसरामध्ये खडकपूर्णा धरण आहे. खडकपूर्णापासून जर तिथं लिफ्ट इरिगेशन करायचं ठरलं तर 15 किलोमीटरवरती युरेका धरण आहे. त्याच्यात जर पाणी आणून टाकलं तर 40 गावाला पाणी पुरवठा होऊ शकतो. इस्रायलच्या माणसाने त्याचा प्रकल्प तयार केला होता, शासनातून थंड बस्त्यात ठेवलेला आहे. त्याचं जर उदाहरण पाहिलं तर त्याच खडकपूर्णामधून बुलढाण्याला लोकांनी पाणी माझं बुलढाण्याला पाणी नेलंय, लिफ्ट करून नेलंय, पाटाणी नेलंय आणि प्रेशर करून सुद्धा नेलंय. तेच पाणी सिल्लोडला गेलंय, तेच पाणी भोकरदनला गेलंय आणि जाफराबादच्या परिसरामध्ये ते पाणी खेळवलं गेलं नाही. तिथं शेतकऱ्यांची मर्यादा आहे. हायवे झालेले त्याच्यामध्ये प्रादेशिक वाद तुम्हाला सांगितलं, जालना आणि औरंगाबाद हे 2 पार्ट होणारच आहे. पण त्याच्यामध्ये समाजाचं म्हणून आलं, समजा मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि ज्यांनी ते अडवलं किंवा त्याला खोडा घातला त्याच्या विरोधात ते मतदान गेलं. ज्याच्या विरोधात ते मतदान जाईल तो येईल. जर विजयाची जर परिभाषा धरली, अटल बिहारी वाजपेयी हरलेले आहेत, इंदिरा गांधी हरलेले आहेत, या प्रांताचे विलासराव देशमुख हरलेले आहेत, सुशीलकुमार शिंदे हरलेले आहेत, तिकडं नांदेडचे चव्हाण हरलेले आहेत. हारणे हा शब्द मोठा नाहीये, चांगल्या चांगल्याची सुद्धा हार होऊ शकते. जो 5 वेळा 6 वेळा जिंकून येऊ शकतो तो हरणार नाही याची गॅरंटी नाही. लोकमताचं कदर केली नाही आणि लोकमत विरोधात गेलं तर हरायला अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. यामध्ये शेतकरी नाराज आहे, विद्यार्थी नाराज आहे, तुमचा कामगार नाराज आहे, जे काही छोटे मोठे काही व्यावसायिक असतात, अंगणवाडी कार्यकर्ते असेल, आशा सेविका असेल, कोतवाल असेल, तुमचं मैलकुली असेल, तुमचे काही टेम्पररी लागलेले शिक्षक असतील, ह्या फॉरेस्ट असेल, वन विभाग असेल, ह्या भागातल्या लोकांचा प्रश्न तुम्ही सोडवला नाही, त्या लोकांना सवलती दिल्या नाही आणि सर्वच उद्योगपती एक उद्योगपती ते फंड देतात म्हणून त्यांचीच बाजू ऐकून घ्यायची आणि गरिबाला दूर ठेवायचं. हे ज्यावेळेस स्फोट होईल त्यावेळेस चांगल्या चांगल्याची वाट लागू शकते. जे सिंचन आणलं होतं पहिल्यांदा त्या सिंचनाचं काय झालं, नुसते शिमटी बांध झालेत. ज्याचं ते खोलीकरण नदीत व्हायला पाहिजे ते झालंच नाही. फक्त त्या ठेकेदाराचं बरं झालंय. तुमचं जे काही रोड झालेत त्याच्यातलं गौण खनिज फुकट वापरले गेले. हायकोर्टानं जालना जिल्ह्यामध्ये जे प्रकरण केलं होतं कंपनी विरोधात, हायकोर्टानं निकाल दिला होता, शासनाने तो मागे घेतला की गौण खनिजचे ज्यांनी पैसे भरले नव्हते तो भ्रष्टाचार नाही का, तो त्यांनी कंपनीला माफ केला. असे जे काही गौण खनिज उचलणारे जे काय तस्कर आहेत या तस्करासाठी हे सरकार एकदम चांगलं आहे, त्यांना पाठबळ भेटतं.
आणि त्या तस्कर गावोगावी त्यांचे पसरलेले आणि ते धनदांडगाईच्या याच्यामध्ये याला त्याला दाबायला प्रयत्न करतात आणि त्यामुळं सुद्धा स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सुद्धा गावागावामध्ये जे काही कामं होतात, सिमेंट रस्ते असतील, बांधकाम असेल किंवा दुसऱ्या बाजूचं घरकुलं असतील, याच्यामध्ये कोणतंही काम असं चांगल्यापैकी ठसठशीत दिसत नाहीये.